आपल्या जळगाव मधल्या प्रत्येक विभागातून आले सर्व प्रमुख कार्यकर्ते तरुण सर्व नेते जास्त वेळ घेणार नाही. भाकऱ्या खाण्याचा आवाज येतो आणि तसा भाकरी खाण्याचा जोर वाढला का विठ्ठल पाटलांच्या पायाला पाटला काय ही सगळी तुम्ही काय मी काय बोलतो त्याच्यापेक्षा कधी आपण असं तिथं जातो कारण उशीर खूप झाला, थंडी जरा भूक जास्तच लागते. निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आहे. उमेदवार आपल्या सर्वांना माहितीच आहे. अनेक निवडणुका तुम्ही मी आपण सर्वांनी पाहिलेल्या आहे. पण निवडणूक कशासाठी असते तर आपल्याला प्रगतीच्या मार्गाने एका दिशेने निवडणूक मिळण्यासाठी आपण ती निवडणूक लढवून एक सक्षम आणि योग्य उमेदवार निवडतो. त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक निवडून माणसाला दोन विकास करणारच. कोण म्हणतात नाही मला भागात करायचं, सगळ्यांनाच विकास करायचा. पण विकास सक्षमपणे कोण पुढे घेऊन जाऊ शकतो अशा उमेदवाराला एकतर पहिला आपण निवडून दिला पाहिजे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे पायाभूत सुविधा आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, सांडपाण्याच्या असतील, त्याचबरोबर नेमकी समाजाची आणि आपल्या शेतकरी बांधवांची काय गरज आहे ते जर त्या नेत्याच्या लक्षात आलं नाही तर वाटोळं व्हायला टाइम लागत नाही. आणि ती जी नस आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही अचूक हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि आता तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर असा निर्णय झाला की सगळेच निवडणुका सगळेच उमेदवार आपण घाट्यावर लावणार. पवार साहेबांनी तर सांगितलं की जिथे शक्य असेल तुम्हाला तिथे एक चिन्ह करून लढा, लोकांमध्ये कन्फ्युजन नको, नाही तर 2 तुतारी 4 घड्याळ इकडे मशाल असं नको करायला. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्याबरोबर जॉईन झाला. आता तो पक्ष जेव्हा जॉईन होत होता तेव्हा त्या पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं होतं की इकडे जायचं, काही लोकांचं म्हणणं होतं तिकडे जायचं. म्हणून ती सगळी लोक एकत्रितपणे पलीकडे पण जायची चर्चेला, आपल्याकडे पण चर्चा राहायची. म्हणजे तुमचं काय सगळं जे असेल ते एकदा तर ठरवा आणि तुम्हाला काय करायचं ते करा असं आपण त्यांच्यावर बोलत होतो. तर त्यांचे पक्षाध्यक्ष जे उद्धव साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, सचिन आहे, त्यांनी सांगितले की त्या मिंदे गटाबरोबर आपलं जायचं नाही. महाविकास आघाडीचं नॅशनल अलायन्स त्यांच्यावर राहा, पाहिजे तर घड्यावर राहा, पण तिकडं जायचं नाही. हे जेव्हा ठरलं आणि जेव्हा ते आमच्यावर चर्चा करायला आले तेव्हा त्यांनी 4 जागेची मागणी केली. पहिली मागणी कुठली गेली? सावरगावची, म्हणजे ती स्टँडिंग आहे, आमचं काय म्हणणार नाही. दुसरी मागणी केली नारायणगावची, तर नारायणगावची देऊ म्हणणार नाही. तिसरी मागणी केली पिंपळवंडीची, उमेदवार कुठे म्हणजे तो आला नाही, त्याला फोन लावा. त्याला फोन लावल्यानंतर ते म्हटले की अमोल कोल्हे नातू बेनकेचं म्हणणं असेल की तुलाच उमेदवारी, तू घड्याळ उभं राहतो का? तो राहतो, आमच्या मीटिंग मध्ये आहे. ठीक आहे म्हणजे ते सांगतो. 4थी जागा इथली होती. आता इथली जागा जेव्हा ते मागत होते मी त्यांना सांगितलं हा बोरी गट काय आम्ही सोडणार नाही. जसे तुमचे तालुका प्रमुख आहेत तसे आमचे तालुका अध्यक्ष पण इथं आहेत. आम्ही काही सोडू शकत नाही. उमेदवार कोण येतो आम्ही ठरवू. पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्याची पूर्ण शिवसेना वेटीत झाली. नंतर शिवसेनेचे नेते माझ्याकडे आले, मंगेश अण्णाला बोलून घेतलं आणि त्यांना आम्हाला सांगायला सांगितलं की ती जागा पण मशालीला सोडा, जाऊन द्या म्हणजे काय फरक पडत. ठीक आहे म्हटलं, त्यांनाही मशालीला उभं राहून द्या. तर त्या 2 गाड्यांनी ठरवलं होतं की आपल्याला यांच्यावर जायचं, तिकडे जायचं, म्हणून ते तिकडे गेले. आता ते तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर सिच्युएशनल चेंजेस जे झाले प्रसंगानुसार त्या प्रसंगामुळे आपल्याला आता पुढे जायचं असेल तर कोण उमेदवार बरा ठरेल? त्याच्यामध्ये 2 उमेदवार आपल्याकडे होते, एक काळे आणि दुसरे होते पवार. दोन्ही तुल्यबळ. दोघातला एक निर्णय घेणं हा अत्यंत जिकिरीचा अवघड होता.
त्याच्या या गटाचं अनालिसिस मी केलं होतं, कोल्हे साहेबांनी केलं होतं आणि दादांनी पण प्रयत्न यंत्रणेमार्फत केला. आणि जेव्हा अशी घटना घडली की इथला उद्धव बाळासाहेब ठाकरेचा तालुका प्रमुखच तिकडे गेलाय आणि इथं जर एका सेक्टरला होणार असेल तर आपल्याला उमेदवार पुढे काढत असताना कल्पना काळेलाच उमेदवारी द्यावी लागेल अशा प्रकारचा पक्षाने निर्णय घेतला. तसा निर्णय पवार साहेबांना पण कळाला. त्यांचे जे समर्थक आणि त्यांचे जे गावातले लोक होते ठीक आहे, उमेदवाराची भावना असतीच. यदा कदाचित पवार साहेबांना दिले असेल तर कल्पनाताई आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या जरा भावना शेवटी माणूस आहे. आपल्या मनासारखं नाही झालं तर नाराज होणं, आनंद वाटणं किंवा रुसणं असं एक माणसाचा स्वभाव आहे. त्याच्यात काही दोष आहे असं म्हणत नाही. पण अशा गोष्टीमध्ये पुढे जात असताना त्यांनी जो अपक्ष फॉर्म भरलेला आहे, मला खात्री आहे आजपर्यंत पांडुरंग पवार साहेबांनी पक्षाची शिस्त पाळली आहे आणि कल्पना काळेला निवडून आणण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा हा आपल्याला कळायचं लागणार आहे तर ते पांडुरंग पवारच लागणार. मी आज त्यांना भेटून सुद्धा आलोय. अजितदादा पण त्यांच्यावर बोललेले आहेत. ते त्यांच्या लोकांशी भेटून समजून सांगून तुमची काही वेळी असतं सुद्धा आपलं मग पण आता मुरड घडून आपलं पुढं गेलो तर आपलं निश्चित होईल आणि त्यातून एक चांगलाच मार्ग निघेल अशी माझी आशा आहे. आणि त्याचा निर्णय येत्या 27 तारखेला माघारी होईल. उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी आहे. 27 तारखेला तो आनंदाचा दिवस आपल्याला निश्चित प्रकारे पाहायला मिळेल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पण तिकडचे जे लोक आहेत त्यांनी पण सपोर्ट केला गेला. ते पण हे 27ची माघार झालं तर 28चा दौरा माझा या गटामध्ये आहे. त्याच्यानंतर पवार साहेब असतील, तिकडच्या पक्षाचे काही लोक असतील, आपण सगळेजण एकत्रितपणे एका विचाराने ही निवडणूक निश्चित प्रकारे पुढे घेऊन जाऊन ही जिंकल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. आणि ही जी उमेदवार आहे आपली कल्पनाताई काळे ही पारवाडी गावची सरपंच राहिली आणि सरपंच राहिले असताना मी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये विकासाच्या कामात केली. तुमच्या गावात काही कमी केलं असं नाही. दर 8 दिवसाला माझ्या जनता दरबारात तुम्ही कमी येत असेल तो तुमच्या गावातल्या गडी दर 8 दिवसाला काय करायचं. तो माझ्या निवडणुकीत माझ्यावर राहिला नाही, तो भाग वेगळा आहे. पण माझा राग कोणावर नाही का तर 2 पक्ष वेगवेगळे आणि आपल्यातली काही मंडळी पलीकडे गेली. आता 2 पक्ष जर एकत्र असेल तर मी सकाळी सत्यशीलदादाकडे गेलो म्हणलं आपण जरी कशाला एकमेकावर भांडायचं. ते पण आपल्या सगळ्या उमेदवारांबरोबर चर्चा केली, सगळं विचार झाला, त्यांना काय वाटतं ते सांगितलं, मला काय वाटतं ते मी सांगितलं. झालं गेलं सगळं तिकडे आम्ही मिळून टाकलेलं आहे आणि आता पुढे एक केलं मी एक विचारलं पवार साहेब आणि दादाच्या नेतृत्वाखाली ही सगळी पेटी निवडून आम्ही ठरवलं आणि एकत्रित पुढे जायचं. मी जिता जाईल तुला सांगतो की मी एवढं कामं केलंय हे केले पण तुमचे काय मला पसंती पडली नाही. तर तेव्हाची सिच्युएशन वेगळी पण त्या लोकांना दोष देण्यात काय अर्थ नाही. तेव्हाची परिस्थिती तशी होती. पण आता परत एकत्रित आपण पुढे जाऊ तेव्हा लोक अत्यंत ताकदीने एकवटले आणि वरून सगळे एक झाल्यामुळे आता काही विषय राहिला नाही. म्हणून आपण चांगलं संतोष आहे. तुम्हाला पण सांगतो आपण सगळेजण एक दिलाने एक विचाराने पुढे जात असताना मी सांगत होतो की कल्पनाताई काळे ह्या गावच्या सरपंच असताना तिथल्या प्रत्येक कामाचं प्लॅनिंग तिने अत्यंत चांगलं केलं. गावाला शिस्त लागावी म्हणून जवळच्याच एका व्यक्तीचं काहीतरी त्याने अतिक्रमण केलं होतं तर ती धाडसाने पुढे गेली. अतिक्रमण तिने ते काढलं, तिच्यावर केस झाली पण ती कोर्टात जाऊन त्या कोर्टातून पण ती सिद्ध करणार. निवडणुकीच्या धामधुमीत कोर्टाची तारीख होती. मी तुला कुठे म्हणजे कोर्ट आहे का ते अतिक्रमण तिथे घेणार मला इथे येणार आहे थांबा तर ती निकालच लावणार. ती घाबरले का जवळचा जरी असता पण गावावर जर अन्याय होत असेल तर मी ते मान्य करणार नाही. आणि तिथं तिने सुमोटो डिसिजन घेतला होता. तिला कोणी सांगितलं त्याचं नेतृत्व करत असताना अडचणी येतात. अडचणी येत असताना हा जवळचा हा लांबचा याचा अतिक्रमण जाऊन दे असं ते केलं नाही. म्हणून अत्यंत शिस्तप्रिय कामाला एकदम वाकबबारपणा जे करायचं ते दर्जेदाराने चांगलंच करायचं. वैभवपेक्षा पण तू तिसरंच
मी एकदा रोडला एका डान्स कॉम्पिटिशन गेलो होतो. तिथे मुलगी आली आणि ती लुगडं घालून लावून डान्स केला. काय म्हणतो कोणी कोण होतं माहिती? राहुल होता तेव्हा. गाडी विषय नव्हती, मला पण नव्हती. लय आता कंबर आला. आपण एक तुम्हाला गंमत गाडीमुळे कशी पाहिजे महिला स्वतः कर्तृत्वान क्षमतेने पुढे येणारी नाही. कन्याची बायको पाहिजे, कन्याची सून पाहिजे. तुम्ही ते झेडपीत गेल्यावर वय बोल एंट्री तुमच्या स्वभावात नाही ना, नाही ना. स्वभावावर गेल्यानंतर ते सक्षम पद्धतीने पुढे जाणारे जे उमेदवार आहेत. आरक्षण जरी आलं, आता इकडे ती सोनाबाई दाभाडे आदिवासी भागात, ती कर्तृत्वाने सक्षम ते मानले छोट्या गावातले, तिला आपण दिलं. त्याच्या पलीकडे उमेदवार उटूरमध्ये उटूरच्या गावचं सरपंच कुशलगिरी छायासाहेब आहे. इकडे विजयराव कोरडे स्वतः वकील आहे, त्यांना दिले. नेहलताई शेळके तिला अनुभव आहे, तिला दिले. इकडे कल्पना ताई, इकडे महेश शेळकेची बायको प्रियांका शेळके मार्केटमध्ये, तिकडे गुलाबशी पार्क आहे. आणि तिकडं ते माई राणी देवराव राणीची सून, ती इतकी शार्प, इतकी हुशार आणि टॅलेंटेड असे सगळे सुशिक्षित उमेदवार जेणेकरून ते सभागृह घालू शकतात. आणि सभागृहातून आपल्या लोकांना जिल्हा परिषदच्या निधी, वैयक्तिक लाभाची योजना, त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, अशा पंचायत राजमधल्या अनेक गोष्टी आहेत, ते करू शकतो. ते करण्याचं काम जेव्हा जेव्हा आमदार झाल्यानंतर जी बॉडी माझ्याकडे आली, कुठल्या पक्षाची असते, त्यांना एक आवर्जून सांगायचं, तुमच्या गावातले जेवढे रस्ते आहेत ते ग्रामसेवकाला भेटा आणि लिहून आणा. किती VR आहेत, किती ODR आहेत, कुठले नॉन प्लॅन आहेत, कुठले स्टेट हायवे आहेत, कुठले गावच्या नकाशावर नोंदवलेले आहेत, कुठले रस्ते अस्तित्वात आहेत पण गावच्या नकाशावर नोंदवले, याची लिस्ट करून आणा. ग्रामीण ग्रामा असतो ते ODR असतो, त्याला असतो का CD येत असतो, त्याचं अपग्रेडेशन केलं सांगा. अपग्रेडेशनची पहिली पाहिली जिल्हा परिषद. नॉन प्लॅनचे रस्ते भरपूर असतात, ते नॉन प्लॅनचे रस्ते आपले ग्रामा कसे होतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे ते जिल्हा परिषदेच्या सभागृहाने जर काम केलं तर अधिकचे रस्ते आपल्या देशामध्ये मंजूर होतील आणि चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. आपण सर्वजण इथे उपस्थिती झालात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आणि तुम्ही कल्पनाताई आणि प्रगतीताईला मतदान करणारे म्हणून आले. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही गावागावात जेव्हा जाल, लोकांपर्यंत जाल, तेव्हा हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. आज एक बाईट ऐकली की पलीकडचे उमेदवारांचे पती त्यांनी असं सांगितलं की अतुल बेनकेंनी आमचा आणि पवारांचा गेम केला. आपण नाही गेम केलं, त्यांनी स्वतःचा गेम केलेला, पक्षाचाही केला. नाही तर आम्ही एवढं तयार झालो की तुम्ही मैत्रीपूर्ण लढा, आणि मैत्रीपूर्ण लढत असतील तर पांडुरंग पवार माऊली खंडाळे अशी आम्ही लढा द्या. तर त्याला तो घ्याला आणि पलीकडे गेले. आता पलीकडे काय गेले, त्यांचं काहीतरी झाले, तिथे काही जाहीर सांगणार नाही, ते सांगू पण नाही. मी विधानसभेची निवडणूक लढलो होतो, त्यांनी 14 नंबरला मेळावा केला, तेव्हा काय झालं ते मला माहित आहे. आपण त्याच्यात काय फरक आहे का नाही. मला एक आवडून तुम्हाला सांगायचंय, वल्लभशेठ बेनके साहेबांनी काय मला सांगितलं, याचा कदाचित तू निवडणुकीला उभा राहिला, तू जर पडला तर लोकांची सेवा करायचं सोडायचं नाही, आणि निवडणुकीला उभं राहायचं असेल आणि राजकारण जायचं असेल, तो स्वतःचा काम धंदा पहिला चांगला पाहिजे. तो जर स्थिरतावान असेल तर तू बाकीची समाजसेवा राजकारण कर. आता सतीश शेखचं कसं बांगडा मोठा, त्याचं काम धंदा मोठा, तो मोठा झाला, तो लढायला भेटायला इकडे. तसं स्वतः सक्षम पाहिजे. जर स्वतः सक्षम होऊन जर लढला नाही तर तो राजकारणामध्ये धंदा केल्याशिवाय राहत नाही. अशी माणसं आपल्याला नाही पाहिजे. हे सक्षम लोक आहेत, तरी यांचा स्वतःचा व्यवसाय करून पैसे कमवून
समाजकारणात राजकारणात काम ते केलं, नेतृत्व केलं, कामाचे नियोजन केलं आणि स्वतःच्या खिसातला पैसा त्यांनी तिथे खर्च केला. पुढे जिथे जिथे गरज लागेल तर हे कुटुंब काय मागे हटत नाही. त्याशिवाय पांडुरंगाला लोकनेते ही पदवी आली नव्हती, लोकांनी ती दिली होती. काय दाद त्यांच्या गावातले सगळे मान्यवर आहेत, त्यांना माहीत पांडुरंग काळ्यांना पण बहुतेक बिनवर केलं. काय केलं होतं, गावाच्या प्रती आपलं दानशूर व्यक्तिमत्व हे ते मुंबईवरून आले का आपल्या गावामध्ये घडणी करता येईल हे केलं होतं. म्हणजे एखाद्या गावात बिनविरोध सरपंच करणं ही काही सोपी गोष्ट नाही. गाव एक कुठून एकाच्याच मागं करणं सोपी गोष्ट आहे. कारण काय दान आणि चांगल्या भावनेने पुढे जाण्याचं व्यक्तिमत्व आणि त्याच्यात ही कल्पना ते आमच्या कुटुंबामध्ये आली आणि तिने सक्षम पद्धतीने तिचं कर्तव्यकार्य सिद्ध केली आणि ती गावापुरतं सीमित न ठेवता परिसराचं नेतृत्व करू शकतो हे आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा योगायोगाने आरक्षण आलं आणि त्यातून बातमी करत असताना सिच्युएशन अशा झाल्या, परिस्थिती अशा झाल्या की तिची ती वर्णी लागली. आपल्याला काही कोणाला डावरायचं नव्हतं. पण एक गोष्ट मला आवडून तुम्हाला सांगतोय, पवार साहेबांना सांगितलंय, दादांनी सांगितलंय, ठीक आहे साहेबांचं योगदान पक्षाच्या प्रती मोठं आहे, तालुक्याच्या विकासाच्या प्रती मोठं आहे. आजपर्यंत अनेक वेळा संधी पक्षाने पण दिलेली आहे, पण आताची संधी उठली म्हणजे काही सगळं थांबलं असं नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्यांपेक्षाही उच्च स्थान अजितदादांनी ते देतील आणि त्यासाठी मी हट्टाने त्यांना काही ना काही मिळून देईल एवढं मात्र तुम्हाला सर्वांना सांगतो आणि मी त्यांना पण तसं सांगणार आहे. फक्त येडगाव हे गाव वल्लभशेठ बेटके साहेबांचं आणि वळसे पाटील साहेबांचं प्रेमाचं गाव आहे. येडगाव गावामध्ये नातेवाईक संबंध तर आहेच, पण ह्या धरणातल्या कडेचे जे गाव आहे ज्यांचं ज्यांचं पुनर्वसन झालंय आपल्या सर्वांना एकमेकांची सुख दुःख तर माहितीच आहे. आणि म्हणून या परिसरामध्ये माझा असेल, बेटके साहेबांचा असेल, बोरवाडीमध्ये असेल, आमचा जास्तीचा वावर आहे. या गावात आमच्या जमिनी आहेत, शेती आहे, आपल्या सगळ्यांच्या मोठ्या दादाच्या कडे एकत्रच आहे. केबल दूर वगैरे तर माझी आपली सगळ्यांचीच आहे. लाईटीचा प्रश्न आला कारण आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट आहे. फक्त तुम्ही सर्वांनी ही आपली घराची कन्या आहे, हे दोन्ही पण यांच्या मागे भक्कमपणाने आपण सर्वांनी ताकद लावून हे करावं अशी मी विनंती करतो. येडगावच्या प्रती आता माझ्या आमदारकीच्या कालावधीत काही कमी पडून दिलं नाही. 308 कोटीचा रस्ता जुन्नर पासून थेट पारगाव पर्यंतचं काम चालू आहे. यशोधरा सावंत निम्मा रस्ता केलाय, त्याचे बिल दिलेलं आहे, तो परत करून घेणार आहे आणि उरलेला जो रस्ता आहे पूर्ण त्याला परत 5 कोटी टाकून तोही रस्ता आपण पूर्ण करणार आहे. हा रस्ता जेव्हा केला तेव्हा मी तो करणारच होतो. माझ्या घरासमोर एकदा आंदोलन झालं, झालं का नाही? आंदोलनाची पहिल्यांदाच अशी प्रथा पडली की रस्त्याच्या काम मागणीसाठी किंवा हे करायचं आणि वावगं केलं असं म्हणत नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडं हे काम करा ते काम करा जेव्हा लोक सांगायची, लोक मला राष्ट्रवादीत फुटल्यानंतर 70% लोकांनी सांगितलं की तू पवार झाला नव्हता. 3-4 महिने जागेवर होते, पेट्रोल गेअर टाकले कुठल्याही गेअरमध्ये आपण गाडी टाकू शकतो. पण ही लोक पुढे गेलो का मळ्यात गाळा झालाय तुम्ही काय कामाचे आमदार काय गेले. आता आजीचं जगत झालं राहिल्यामुळे कामं झाली ना, साहेबांकडे गेलं झाले असते का इथं आता ते कोणाचा धारकर येते मला काही वेगळं सांगायची गरज. म्हणून आपण दादाबरोबर थांबून कर्तव्याच्या दिशेने काम करण्यासाठी दादाबरोबर थांबलो. ठीक आहे, पराभव जरी झाला असं लोकांनी मला स्वीकारलं नसतं, पण आज मात्र प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक गावात म्हणतात की आतुनी कामं तेव्हा तेव्हा केली. आणि आता काय झालं, सगळे एक झाले. माझ्या वेळेस पागली होती. आता जे येतात जे मला भेटतो त्यांनी बोलतात म्हणलं फरक काय, परत मला सोडून घ्या. मी फार EMI मध्ये गेलो तरी काय माझ्या राजकारण घडी घडी बदलत राहत. म्हणून असं झालं म्हणून तसं झालं म्हणून तसं तिथं कोण येणार आहे बघाय. पुन्हा आपल्याला आता आपण तर काय आयुष्य राहूनच घेतलेलं आहे, त्यात काय आपण मागे पडणार नाही. फक्त तुम्ही आम्हाला कामाला ठेवले अशी माझी भावना होतो. आपण सर्व एकमेकांचे भावंड आहोत, एकमेकांचे विचारणे पडत असते. लोक काय म्हणतात ते मी अवलोकन करतो,
समजून घेऊन त्याच्यातून काय मार्ग काढता येईल तोही मी बघतोय आणि चांगल्या दिशेने आपण जाण्याच्या निश्चित प्रकारे वाटचाल करूया. सतीश शेखचा आभार मानतो की मीटिंगसाठी इथं रात्री पायदान झाले, दिवसापेक्षा रात्री बघायला अजून उजळून दिसतोय. म्हणजे सुंदर त्यांनी बंगल्याचं काम केले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचं पण तेवढंच हातभार आहे. तुम्ही सर्वजण उपस्थित राहायला तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या आपल्या 2 कन्येला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो. कुठल्याच कामात ते कमी पडणार नाही, कारण भाऊ म्हणणं अतुल बेनके त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. एवढं काम